हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. नूतन रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण छान अशी चटपटीत मस्त हेल्दी अशी आवळ्याची चटणी करणार आहोत. एकदम सोपी आहे, फक्त 4 ते 5 मिनिटात तयार होते. आणि तर मी हे 4 आवळे घेतले आहेत, जे म्हणजे इंडियन गुजबेरी आवळे घेतलेले आहेत. एक छोटासा कांदा घेतलेला आहे कट करून, 2 लसूणच्या पाकळ्या घेतल्या आहेत, 1 ते 2 इंच आलं घेतलेलं आहे, 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तुम्ही किती तिखट खाता त्याप्रमाणे तुम्ही हिरव्या मिरच्या घेऊ शकता. 1 मूठभर मी कोथिंबीर घेतली आहे आणि त्याची ही दांडी असते ना, देठ, ते पण घेतलेलं आहे. त्याच्याने टेस्ट आणि सुगंध म्हणजे चव आणि सुगंध खूपच छान येतो. आणि मी फक्त थोडेसे 15 ते 20 पानं मी पुदिना घेतलेला आहे. आता आपण हे सगळं ना मिक्सीमध्ये ॲड करायचं आहे. हे बघा, मी सगळं मिक्सीमध्ये ॲड केलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी हे थोडंसं जिरं ॲड करते आहे आणि आपण स्वादाप्रमाणे मीठ ॲड करते आहे. तुम्हाला जर ह्याच्यामध्ये हलकंसं गूळ ॲड करायचं असेल ना, छोटासा गुळाचा तुकडा पण ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. थोडासा आपण लिंबाचा रस ॲड करूया. आता आधी आपण पाणी न ॲड करता वाटून घ्यायचं आहे. नंतर आपण थोडंसं पाणी ॲड करूया. तर आधी मी हे पाणी न ॲड करता वाटून घेते आहे. हे बघा, मी पाणी न ॲड करता आधी वाटून घेतलेली आहे. आता आपण थोडंसं पाणी ॲड करूया. तुम्हाला जर जास्त दिवस टिकवायचे असेल ना, तर तुम्ही बर्फाचे तुकडे 3 ते 4 बर्फाचे तुकडे ह्याच्यामध्ये ॲड करा पाण्याच्या ऐवजी, आणि मग मिक्सरमध्ये फिरवून घ्या. हे बघा, छान अशी मी चटणी वाटून घेतलेली आहे. हे बघा, आता ही चटणी तुम्ही कोणत्याही काचेच्या बरणीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवू शकता. तर हे बघा, छान मस्त अशी चटणी तयार झालेली आहे. आणि ही चटणी तुम्ही सकाळ संध्याकाळ जेवताना तुम्ही जर 2 टाईम ही चटणी घेतली ना, 1 चमचा, तरी तुमच्या आरोग्याला खूपच फायदे मिळू शकतात. तर तुम्ही या बहुगुणी आवळ्याचा नक्की फायदा घ्या. आणि हे बघा, अशी छान अशी मस्त चटणी करू शकता. जर तुम्हाला चटणी नाही आवडत तर आवळ्याचा ज्यूस काढून तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता. सकाळ संध्याकाळ तुम्ही आवळ्याचा ज्यूस पण घेऊ शकता. तुम्ही कोणत्याही प्रकारे आवळा नक्की त्या आवळ्याचं सेवन करा, तुम्हाला खूप फायदा मिळेल. आता मी चटणी या काचेच्या बरणीमध्ये अशी भरून ठेवणार आहे आणि फ्रीजमध्ये ठेवायची. तर फ्रेंड्स, तुम्ही नाही आवळ्याची चटणी नक्की करा. आता आपण पुन्हा भेटूया असा छान छान हेल्दी मस्त रेसिपीसह. तोपर्यंत बाय. आणि हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद.